आपल्या शहरातील ज्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल केले, खरं तर मी आता कलेक्टर साहेबांनाही सांगितलं की भीमा कोरेगावला मी स्वतः 1 तारखेला होतो, माझी स्वतःची गाडीही तिथे टोटल तोडली आहे आणि तो जो प्रसंग होता ते मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे। आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये जे प्रकरण घडलं किंवा मुंबईमध्ये जे प्रकरण घडलं, विविध ठिकाणी जे प्रकरण घडलं, त्यामध्ये आपल्या मुलांना ज्या छोट्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे, ज्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल केले आहे, ते मागे घ्यावेत, त्यांना निर्दोष त्यांची सुटका करावी, अशा प्रकारच्या काही मागण्या, ज्या 4-5 मागण्या आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही 4 दिवसांपासून इथे बसलो। आम्ही तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात, बोलणंही आम्हाला जात नाहीये, पण इथे आता कलेक्टर साहेब आलेले आहेत। ते म्हणतायत की उद्या मीटिंग आहे, पालकमंत्री असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर उद्या त्यांची बैठक आहे, असं कलेक्टर साहेब सांगत आहेत। त्यानंतर आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून ह्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा चर्चा होईल। पण तुर्तास कलेक्टर साहेब म्हणतायत की हे उपोषण आपण मागे घ्या बाय प्रोसिजर। उद्या 4 ची ते वेळ देत आहेत भिक्खू संघाच्या चर्चेसाठी, म्हणजे मीटिंग नंतर त्यांची जी मीटिंग होणार आहे त्यानंतर भिक्खू संघाला ते वेळ देणार आहेत या विषयावर चर्चा करण्यासाठी। सगळे सामान्य धर्मगुरू इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत जवळपास आम्ही 2 तास चर्चा केला आणि मला असं वाटतं की चर्चेमध्ये सगळे आलेले मुद्दे तुमच्यापर्यंत आला नसेल, कारण तुम्ही मागे बसले होते। इथे यांच्याकडून 5 मागणी आहे, बरोबर आहे। 5 मागणी जी आहे राज्य स्तरावरची मागणी आहे, त्याच्यामध्ये काही 2 मागणी आपल्या जिल्हा स्तरावरच्या आहे। याच्यामध्ये असं आहे की मागील जे काही घटना घडल्या त्याच्यामध्ये काही लोकांवर 307 चे गुन्हे दाखल झालेला आहे, ठीक आहे। दुसरा असा आहे की तुमच्यावर काही अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी खूप जास्त तुमचा हरासमेंट केला असा आरोप आहे। मी आपल्याला या ठिकाणी बोलू इच्छितो की हे सगळे जे 3 जे काही मुद्दे आहे की भीमा कोरेगावमध्ये किंवा बाकी ठिकाणी जे काही घडला त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक खूप मोठी चौकशी समिती गठीत केलेली आहे, न्यायालयीन चौकशी। त्याचं महत्त्व खूप जास्त असते आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि मला पूर्ण असं वाटते की याच्यामध्ये दोषी लोकांवर कारवाई होणारच। या ठिकाणी जिल्हा स्तरावर जो आहे की मागच्या घटनामध्ये काही लोकांवर 307 चे कलम आहे। मी आपल्याला काय म्हणतो की मी जर तुम्हाला असं बोललो की 307 चा जो कलम आहे आम्ही पूर्णपणे करतो कमी, असं होत नाही। प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते। याच्यामध्ये पोलीस अधिकारी इथे आहेत, या लोकांसोबत चर्चा करून आम्ही त्याचा मार्ग शोधणार आहोत की नेमके आपण ज्या लोकांचे विरुद्ध हे सगळे कडक आपण लावले आहे कलम ते कसं कमी करू शकतो। आणि सगळे त्याच्यामध्ये काही मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांच्यावर जर तुम्हाला असं वाटतं की खूप एक्सेस झाला तर नक्कीच याच्यावर पुन्हा चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये पोलीस स्वतः त्याच्यामध्ये सहानुभूतीने विचार करणार, असं आमचं नियोजन आहे। माझं एक म्हणणं आहे की मी या ठिकाणी तुम्हाला असं काही बोलू शकत नाही की हे सगळे गुन्हे आम्ही मध्ये इथे जास्त किंवा कमी करणार आहोत। त्याची एक पूर्ण आहे प्रक्रिया की त्याच्यामध्ये पुनर्चौकशी करून ज्या ज्या ठिकाणी केस नोंद झालेला आहे त्या ठिकाणी पुन्हा तपासणी करून त्याच्यामध्ये स्वतः CP साहेब तपासतील, याच्यामध्ये जे काही वरिष्ठ पोलीसचे अधिकारी आहेत ते तपासतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये खूप न्याय आपल्याला देण्याची भूमिका सर्वांची राहणार आहे। मी स्वतः आपल्या वतीने CP साहेबांना तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे की तुमची जे काही मागणी आहे, बरेच मागणी जेन्युइन आहे आणि जायज आहे आणि त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा आणि या दिशेने कारवाई व्हावी। उद्या माझ्याकडे ऑफिसमध्ये हे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावर आमच्या स्तरावरून काय काय कारवाई होणे अपेक्षित आहे हे सगळे विषयाचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आपल्याला नियमानुसार जिल्हाधिकारी आपल्याला काय मदत करू शकतात, जिल्हा स्तरावरचे सर्व अधिकारी, इथे पोलीस कमिशनर किंवा सगळे लोक आपल्याला काय काय मदत करू शकतात किंवा कुठल्या पद्धतीने आपला हेल्प करू शकता या पूर्ण घटनाक्रममध्ये, यासाठी आम्ही पूर्णपणे उद्या आपलं मीटिंग करणार आहोत आणि सूचना पण आपल्याला देणार आहोत। तुम्ही म्हटले की लेखी देणार, म्हणजे मी सांगतो मी 2 तास बसून आपल्यासोबत चर्चा करतो। मला असं वाटतं की जिल्हाधिकारी यांच्या तोंडातून निघालेले शब्द असं काही नाही की मी फक्त असं आपल्यासाठी म्हणजे आलो असं काहीतरी बोलायला। मी आपल्याला खूप गंभीरपणे सगळे विषयाची दखल घेऊन आपल्यासोबत इथे उभे आहे आणि आपल्यासोबत न्याय होईल याची ग्वाही मी स्वतः देतो। उद्या आमच्याकडे मीटिंग झाल्यानंतर लेखी स्वरूपात सुद्धा आपल्याला हे पत्र देण्यात येईल, ठीक आहे। धन्यवाद सर, तुमच्या हाताने घ्या आता बाकी सगळं बनतेजी, मी तुम्हाला तरी माझ्यातर्फे
हो साहेब द्या. सरळ घेऊ द्या. सगळ्यांना एक द्या. थांबा बाकी थांबा पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना घेऊ द्या. एक आणि एक भिक्षूंना बाकीच्या बाजूला यांना जाऊ द्या. कलेक्टर साहेबांच्या हस्ते करा. कोणामध्ये त्यांना मागच्या येऊ द्या. पुढे मागच्याला पुढे येऊ द्या. मागच्याला पुढे येऊ द्या. और कितना 11 है ना 11 लेके आओ. 11 लेके आओ. 11 अरे कौन लेकर आया है तुझसे? नहीं शेयरिंग नहीं 11 नहीं है. उस पे कमी नहीं होना चाहिए. पहिले बोलवणार होतो पण परत गैरसमज झाला असता म्हणून मी थांबलो.